जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयातील लिफ्ट बंद असल्यानं दिव्यांग वृद्ध नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात मंगळवारी प्रहार पक्षानं तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। यावेळी नवीन लिफ्ट बसवण्यासाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे। अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीची इमारत 4 मजली असून दररोज शासकीय कामानिमित्त अनेक दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांनाही या इमारतीत यावं लागतं। मात्र इमारतीच्या दोन्ही लिफ्ट बंद असल्यानं त्यांना जिने चढून जाणं शक्य होत नाही। या त्रासाबाबत प्रहार पक्षाचे आलम खान, स्वप्नील पाटील, शैलेश तिवारी यांनी दिव्यांग बांधवांना सोबत घेत आंदोलन केलं। या आंदोलनानंतर सध्या असलेल्या लिफ्ट या तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसून त्यांची दुरुस्ती शक्य नाहीये। त्यामुळे नवीन लिफ्ट बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली है। 14 सालों से लिफ्ट बंद है, लेकिन वो तहसीलदार को हमने 4 साल से बार-बार उसको बार-बार पत्र लिख रहे हैं कि तहसील को ये जो लिफ्ट है उसको ठीक करो। हमारे जो दिव्यांग बंधु हैं, जो हमारे बूढ़े लोग हैं, बुजुर्ग लोग हैं, कैसे ऊपर जा पाएंगे? तहसीलदार 3 माले का है और उनको पेंशन के बारे में बात करने जाना है या कुछ और मामले में बात करने जाना है, वो कैसे जाएंगे? सध्याची जी लिफ्ट आहे ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही। त्यासाठी आपण नवीन सुसज्ज लिफ्ट या इमारतीमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित करत आहोत। जुना प्रस्ताव इथे सादर केला गेला होता, त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटींची पूर्तता करून एक परिपूर्ण आणि चांगला प्रस्ताव आपण माननीय जिल्हा नियोजन अधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीसाठी सादर करत आहोत। त्याची निधी उपलब्ध करून घेताच आपण त्वरित ती लिफ्ट चालू करण्यासाठी जी काही कार्यवाही करायची ती करणार आहोत। संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।